हे आम्ही बोलतो ते 20-30% लोक करतो. असं लोक काय करतात, गर्भ निर्मिती करत असताना अतिरेक पाणी देतात, पाट पाणी देतात, चुकीचं आहे. मग हेच आपल्याला झाड सांगतंय, मला असं ठेवलं की मी असं दाखवतो तुम्हाला, मला असं ठेवा मी असं दाखवतो. म्हणजे 20% ऊन आणि 80% सावली हे पाहिजेच कुठल्या पण वनस्पतीला, पिकाला. अतिरेक पान लोक ज्या दिवशी शेतकऱ्याला कळेल हे कमी खर्चावरती येते, त्या दिवशी शेतकरी नक्की सुखी राहील. लोक काय करतात, गर्भ निर्मिती करत असताना अतिरेक पाणी देतात, पाट पाणी देतात, चुकीचं सरांनी माहिती दिली. तुमचं अजून काय म्हणणं आहे शेतकऱ्यांपर्यंत नवीन तुमच्या माहितीनुसार काय गोष्टी पोहोचणे गरजेचे आहे? शेतीमध्ये येताना सुरुवातीला वाहून घ्यायला पाहिजे. म्हणजे ही काय शेती असे सहजासहजी येत नाही, त्याला कामच करावं लागेल. आणि ही झाड सांगतंय, प्रत्येक झाडासंग आपण बोललं पाहिजे. माझी सकाळी उठली की पहिल्यांदा पूर्ण क्षेत्राला राऊंड असते, कारण कुठल्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ही बघितल्याशिवाय कळत नाही ना. आणि झाड सांगत असते, पण ते त्याची समजावून घ्यायची आपल्याकडची म्हणजे एक क्षमता पाहिजे, किंवा आपण त्यापर्यंत पोचलं पाहिजे. आम्हाला बागेच्या कडेने राऊंड मारलो ना, ह्या झाडाला काय कमी आहे किंवा काय मागतंय ते आम्ही लक्षात येते. लगेच आम्ही अगदी सहज फिरता फिरता लक्षात येते, ह्या झाडाला काय मागते, पाणी मागतं, ह्याला म्हणजे हे पोटॅश पाहिजे का, फॉस्फरस पाहिजे का, ह्याचा शेंडा चालतो का नाही, रोग राही आणि कुठल्या महिन्यात रोग काय येतो हे तर सगळ्याला माहित आहे, सगळ्याला माहित आहे. म्हणजे जून जुलैचे पाऊस चालू झाले की करपा येतो, 100%. ऑगस्टमध्ये ह्युमिडिटी वाढली की डावणी येते, थंडी चालू झाली की भुरी येते, उन्हाळा जास्त टेम्परेचर वाढलं की थ्रिप्स पिडतो, पहिल्या छाटणीला उडद्या असतो म्हणजे बिटल, आणि खूपच टेम्परेचर वाढले की रेड माइट. ही काय ठराविक आता रोगराई ती फिक्स आहेत, ती येत राहतात आणि त्याच्यावरती अनेक औषध आहेत. आता काही शेती अशी अवघड असं काय वाटत नाहीत. आता तुम्ही नवीनच्या पिढीनं ते फक्त मॉलिक्युलच्या हिशोबाने तुम्ही काम करत राहा, कारण आम्ही ब्रँड नेमनं चालवत होतो पूर्वी. बरोबर. कारण मॉलिक्युल एकच असायचा, ब्रँड अनेक असायचे. आम्हाला 550 सगळं मग पण आता सोपं झालं असं मला तर वाटतं, म्हणजे असं काही अवघड राहिलं नाही. आणि आम्हाला तर NRCनं द्राक्ष संशोधन केंद्रानं तर ही करून दिले, म्हणजे कुठली औषधं कधी मारायचे आणि त्याचा pH किती दिवस आहे, हे असंच आहे. बाकी काय नवीन येणाऱ्यांना एक समजून घ्यायचं, तुमच्या ॲग्रीमध्ये तुम्हाला किती भेटते मला माहीत नाही, पण शेतीमध्ये मला वाटतं ही बरंच काय आहे, पण ॲग्रीमध्ये तुम्हाला अजून भेटत नाही. ॲग्रीमध्ये तुमचं सगळं 20 वर्षापूर्वीचं सगळं आजला जे चाललंय ॲग्रीमध्ये नाही आहे, हे दुःख आहे. गव्हर्नमेंटनं विचार करायला पाहिजे. म्हणजे आज जे हे तज्ज्ञ शेतकरी आहेत ना, ज्याची कामं चांगली आहेत, त्यांचं शिक्षण नसतंय. माझं शिक्षण फक्त 10वी आहे. मग एवढं कमी असून दे आम्ही ही बागा कशा उभ्या केल्या, हे आमच्या अनुभवाच्या जीवावर ना. बरोबर आहे. अनुभव तुम्ही शेतीमधल्या अनुभवाच्या शेतकऱ्यांचे कुठंतर मार्गदर्शन शिबिर भरले पाहिजेत. काय लोक कन्सल्टिंग करतात, आम्ही तर वैयक्तिक कन्सल्टिंग काहीच करत नाही. जे येणाऱ्या शेतकऱ्यांना अगदी मोफत मार्गदर्शन, ज्याला जे काय घ्यायचं आहे, म्हणजे काय लोक घेतात, काय लोक चुकीचं आहे म्हणतात, कारण विश्वास बसत नाही ना लोकांना. ही द्राक्ष शेती आहे ना, ह्याची गर्भ धरण्यासाठी लोक एकरी 10-10, 15-15 हजार रुपये खर्च करतात, घड जगवण्यासाठी, घड तयार करण्यासाठी. मी त्याच्यासाठी काहीच करत नाही. नैसर्गिक त्याची देण आहे. मानव निर्मिती, प्राणी निर्मिती, पक्ष निर्मिती का कुठल्या औषध गोळ्या नाही का, ही गर्भ निर्मितीसाठी ह्याला 6 मारा, लिओशिल मारा, युरियाशिल मारा, आणि काय मार्केटमध्ये आणखीन औषध आहेत, मी काहीच देत नाही. हिमिक फिरवीड शिवीड काहीच देत नाही. ही खरं तयार करायला सेंद्रिय कर्बच आहे. सेंद्रिय कर्ब झाल्यानंतर कुठलंच हिमस लागत नाही. हिमिक नावाची वस्तू मी घेतली ना आजपर्यंत 30 वर्षात एकदाही नाही. काय एवढं उत्पादन येतंय, म्हणजे त्याच्यासाठी किती मोठा खर्च होतो. बरोबर. औषध ह्याला एकही टॉनिक वापरत नाही, ह्या थॉम्सन व्हरायटीला एकही नाही. फक्त प्लेन GA मध्ये 2-3 स्प्रेमध्ये हे आमची एवढी माल बनते. GA जिब्रेलिक ऍसिड, हा ह्याच्यावरतीच काम होतंय. मग मार्केटमध्ये ह्या नावानं त्या नावानं 2-2, 4-4 हजार रुपये लिटर काही कामाचं नाही. एवढा अतिरेक पैसा त्यात जातो शेतकऱ्यांचा. मग ज्या दिवशी शेतकऱ्याला कळेल हे कमी खर्चावरती येते, त्या दिवशी शेतकरी नक्की सुखी राहील. बरोबर. कारण आता बऱ्यापैकी आपण बघायला गेलो की मेजर जो आपला खर्च असतो आपल्या पिकांमधला, तर ते म्हणजे खत आणि पाणी. त्या पाण्याचं आता काय ते गरजेचं आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. पण जे खताचं थोडंफार आपण संतुलन केलं, म्हणजे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, जेवढं गरज आहे तेवढ्याच प्रमाणात जर का देईल. आता सर मग अशी बोललेलं मला बोलता बोलता राहिलं, पानदेट तपासणी. बऱ्यापैकी जो प्रगतशील शेतकरी आहे, ज्याला शेतकऱ्याला ज्याला माहिती आहे तेच पानदेट तपासणी करतात. आता ज्यांना पानदेट तपासणी माहीत नसेल त्यांना सांगतो, जे आता पान आहे काय बघा, हे पान, सर एक पान घेतो, हे पान आहे. आता
हे पान नाही ना आपण पुढे लॅबला पाठवतो, ह्याचं ते परत वाळवतात, हे पान पण काय लागत नाही बरं का, फक्त देठच लागतो. एक 150 देठ लागतो. ह्याचं 150 देठ अख्ख्या प्लॉट मधले 1 एकरच्या. आता हे आमचा 4 एकराचा आहे. 4 एकरामध्ये 150 फक्त काढ्या लागतात हा. ते आपण वाळवतो, हा. त्याचं ते मग पावडर आपण- तयार हा, करतात, ते, ती लॅबवाली वाळवतात, त्यात टेस्ट करतात. नंतर ह्यात आपल्याला काय काय कळतं, मेन NPK नंतरच पुरत पालाश, त्यानंतर जे आपलं मायक्रोन्युट्रिएंट आहे त्याची कमतरता आहे, कुठं आहे काय जास्त आहे हे आपल्याला कळालं की अंदाज आपण काय करायचं, त्यानुसार एक आपलं खतभरणी करायची, जेणेकरून जे आपलं कुठल्याही गोष्टी अतिरेक किंवा वाईटच असतो, म्हणजे जास्त जरी झालं तरी आपल्याला हानिकारक होत नाही. आणि जेवढा आपलं कमीत कमी खर्चात येईल तेवढा आपला नफा जास्त झालेला असतोय, कारण खर्च कमी होतो ना आपला. बरोबर का सर? बरोबर. अजून एक सांगतो, ही कुठल्या पण वनस्पतीला पिकाला अतिरेक पान घातक आहे. 20% ऊन आणि 80% सावली हे पाहिजेच. आम्ही त्याच्या हिशोबानच काम करतो. हे अतिरेक जर पान दिसायला लागलं ना, ही समोरची घडाच्या जवळची पानं काढत राहतो आम्ही. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश नॉर्मल ते आतमध्ये येतो, त्याच्यात मम्मी होणार नाही. जे नेक्रोसिस म्हणतो आपण, हा, लोड जास्त झालं तर होतं नाही असं नाही, पण एक 20 टन जर आपण टार्गेट ठेवलं झाडाला, 20 किलो 1 नंबर माल बनतो. बरोबर. आणि त्याला फक्त पानदेट व्यवस्थित, म्हणजे पान अतिरेक झालं की नेक्रोसिस 100% आलं. आता पान जास्त झालं म्हणजे होतं काय माहिती, सूर्यप्रकाश पहिली गोष्ट भेटत नाही, प्रकाश संश्लेषण होत नाही, त्याचा इफेक्ट कशा होतो आपल्याला फळधारणेवर, अनरसावर होतो. म्हणून आहे ना, जी खालची असतील, मी सरांचं म्हणणं आहे सावलीतली, ती पानं काढलेली कधीही चांगलं. 100% समोरची जी पाने पिवळी पडणार आहेत ना, ती स्वतः मरणार आहे, त्याला अगोदर काढून टाकायचं. बरोबर आहे, अनरस वाया जात नाही. हा, ती दुसऱ्याला मारते, ती स्वतः मरत असताना दुसरी 2 पानं खराब करून जाते. म्हणजे अगोदरच काढून घेतलं की त्या घडाजवळ तिथं हवा खेळती राहिलीच पाहिजे, तरच घड व्यवस्थित पोचला जातो. नसेल तर आता ह्या इथले 1-2 घड दाखवा. हे बघा, ही सावलीत आहेत आतमध्ये, ह्यांचा विकास झाला नाही. हा, आता ही बारीक बसलेत, आणि तोच हा घड घ्या, ह्याला सूर्यप्रकाश जास्ती आहे, ह्याची साईज. आता हे मागच्या झाडावरती बघा, ती हवा खेळती राहते ना, त्यामुळे ते एकसारखे पण आहे त्या मनामध्ये. मग हेच आपल्याला झाड सांगतंय, मला असं ठेवला की मी असं दाखवतो तुम्हाला, मला असं ठेवा मी असं दाखवतो. म्हणजे पानाचं व्यवस्थापन करा, तुम्हाला 1 नंबर मी पीक देणार. आणि तुम्ही अतिरेक पान ठेवा, तुम्हाला मी नेक्रोसिस होणार, साईज लहान राहणार, त्याला शुगर येत नाही, हे अशा समस्या ते दाखवते. हे आपल्या बघता बघता निदर्शनास कळलं पाहिजे. हे अनुभवाशिवाय नाही ना, अनुभवच. अनुभव शेवट. तुम्हाला पुस्तकात ही आहे का नाही माहित नाही, पण ही अनुभवाचा बोल आहे सगळं. नाही नाही. हा, सर अजून एक की आता माझ्या माहितीप्रमाणे 2 छटण्या आपल्या द्राक्षाला होत्या, खरड छटणी आणि फळ छटणी, त्याबद्दल जरा माहिती सांगता का? हा, 2 छाटण्या तर असतात. खरड छाटणी करतो आपण एप्रिलची, ती गर्भधारणेसाठी. छाटणी केल्यानंतर त्याचा 7 पानावरती पहिला शेंडा असतो, दुसरा 7-2-14 म्हणजे 8 पानावरती घेतो आम्ही. ते 7-2-14 15 पानं एका काढला आम्ही ठेवतो, आणि त्या पानाचा आकार लहान राहिला पाहिजे. लोक काय करतात, गर्भनिर्मिती करत असताना अतिरेक पाणी देतात, पाट पाणी देतात, चुकीचं आहे. त्या झाडाला गर्भधारणेच्या काळामध्ये अतिरेक पाणी नको आहे, त्याला नॉर्मल पाणी झाडाला पाहिजे. जसं टेम्परेचर जास्त असते त्यावेळेस पाहिजे, जसं जूनचा पाऊस चालू होतो, ह्युमिडिटी कमी होते, पावसाळ्यात टेम्परेचर खाली येतं, त्यावेळेस तर नगण्य पाणी लागतं. जिरायत शेती केल्यासारखं ह्या आमच्या रानाला मी कमी पाण्यावरती काडी तयार करून घ्यायची. अतिरेक पाणी दिला, काडी फास्ट मोठी केली, जाड केली, जास्त कॅनोपी वाढवली, 100% गर्भधारणा होत नाही. आम्ही हे पॅटर्न राबवलंय, ट्राय केले. हा, म्हणून आम्ही ते काय देतोय ना, बाकीचं त्याला जसं पाहिजे गर्भ निर्मितीसाठी त्याची जी क्रिया आहे ना, त्याला पाहिजे तसं आपण करून दिलं, त्याला कुठलं औषध काय लागत नाही, नॅचरल तयार करते. ही नैसर्गिक आहे ना, निर्मिती कशी नैसर्गिक होती ना, तुम्ही औषध गोळ्यानं होते असं नाहीच, नाही, चुकीचं आहे. त्यामुळं मग एप्रिलची ही परिस्थिती ही करावं लागतं. ऑक्टोबरची मग त्याची फळ छाटणी परत एक आम्ही 7-8 डोळे ठेवून त्याची छाटणी करतो, 8 डोळे, आणि त्या प्रत्येक डोळ्यात आम्हाला घड निघतात. 7 डोळ्यामध्ये कमीत कमी 4 किंवा 3 डोळ्यामध्ये घड असतेच असते, आणि आम्हाला लागते 2 घड एका काळात, बस. मग ऑक्टोबरची एकदा फळ छाटणी झाली, त्याची परत विरळणी असते, म्हणजे ज्याला हा विरळ थिनिंग पुढं आणखी ही सुरुवातीलाच वांज काढायचं म्हणतो, ज्याला फळ नाही, आपला एका काडीला 2 फुटी ठेवायचे, ते 5-6 फुटी असतात. एका काडीला 5-6 फुटी निघते अतिरेक, त्या बाकीच्या फुटी काढायच्या, आणि घडाच्या चांगल्या घडाच्याच 2 फुटी ठेवायच्या, आणि ती एका वयाच्या ठेवायच्या, एका माप म्हणजे एक साईजला. फ्लावरिंग एकदाच यावं, पुढे हार्वेस्टिंग. हा, मग त्याच्यानंतर फ्लावरिंगची स्टेज येते 30 दिवसाच्या, जवळजवळ 40 ते 50 दिवस. लेट छाटणीला 50 दिवसाला येतं, आर्लीला 40 दिवसाला फ्लावरिंग येतं, आणि फ्लावरिंग सेट झाल्यानंतर
परत त्याचं थिनिंग येतं. मग थिनिंग कसं आहे त्याची बघूनच ठरवायचं. नॅचरली फ्लॉवरिंगमध्ये गळ झाली तर थिनिंग लागत नाही, कमी लागतंय. आणि जर नॅचरली गळ झालीच नाही तर त्याला मॅन्युअली थिनिंग करून घ्यावं लागतं. म्हणजे एका घडामध्ये 80 ते 100 सव्वाशे मणी ठेवतो. आता ही जी दिसतेत ना घड, एक ईदभर घड आहे ना त्यात 80 ते 100 मणीच असतात, जास्त नसतात नाही. आणि ती 4 ग्रामचा मणी असतो. हा 100 मण्याचा 4 म्हणजे 400 ग्रामचा घड झाला. झालंच गड मी साधी मेथड साधं आहे, पण अतिरेक ठेवणारे पण काय शेतकरी इथं अजून न कळता हे आम्ही बोलतो ते 20-30% लोक करतो असं. बाकी 80% लोक अजून तसं थोडं चुकीच्या मार्गाने करतात, पैसे कमी घ्यायचे असं होते ना. प्रत्येक क्षेत्रामध्ये जो क्वालिटी काम करतो त्याला पैसे आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्वालिटीला प्राधान्य. पहिलं. हा. आता सर म्हणजे सांगितल्याप्रमाणे थिनिंग आता काय करणं गरजेचं आहे. आता तुम्हीच सांगा, झाडाला ठराविकच अनारस पुढे पाडतोय घडाकडं. आता ह्यात आता तुम्ही सांगा, खाणारी तोंड जर का जास्त असले अनारस प्रॉपर पोहोचणार नाही, आणि प्रॉपर पोहोचला नाही ह्याचा डायरेक्ट आपल्याला इफेक्ट आपल्या फळ साईजवर दिसून येतो. आणि जेवढी साईज चांगली त्या प्रकारचा आपला क्वालिटी प्रोडक्ट्स पण आपण तयार करतो. एका घडामध्ये 200 मणी आणि एका घडामध्ये 100 मणी. फरक आहे. 100 मण्याचा जो घड आहे ना तो 4 ग्रामचा मणी होतो, आणि 200 मण्याचं ती 2 ग्रामचं होतं. बरोबर आहे, मग ती 2 ग्रामचं म्हणजे क्वालिटी कमी आली ना. कमी आली. आम्हाला बेदाण्यासाठी पाहिजे किती 4 ग्रामचं मणी झालं तर सफिशियंट सफिशियंट आहे. मार्केटिंगला मात्र ते 10-20 mm पर्यंत असतो, म्हणजे 20-20 ग्रॅमचा मणी असतो अगदी 10 पासून पुढं. पण आम्हाला तेवढी गरज नाही. बेदाण्यासाठी आम्हाला 4 ग्रामचाच मणी लागतो, बस 4 ते 5 ग्रॅम असं. क्वालिटी मेंटेन ही जी घड ठेवणं, थिनिंग असणं, ह्या सगळ्या गोष्टी जर मेंटेन केलं की क्वालिटी आपोआप होती. सर आता बऱ्यापैकी आहे ना बघायला गेलं तर शेतीत आहे ना जेवढं पिक आहे त्यापेक्षा तणच जास्त. तण व्यवस्थापनासाठी असं विशेष असं काय करता का? तणनाशकाचं एक आमचं काय आहे, हे आमचा जो बेड आहे ह्याच्यावर आता माल आमचा गेला. आता पुढच्या अगदी 5 दिवसात साईडला पाचट आणून टाकलेलं आहे. ते पाचट टाकतो पूर्णही भरून. पाचट टाकलं नाही त्याचे फायदे एवढे येतं, अनेक फायदे आहेत. मग त्यातले महत्त्वाचे फायदे काय, एक तर आम्ही पाण्याच्या बचतीसाठी पाचट वापरतो, कारण आम्हाला पाणीच नव्हतं ना. निसर्गानंच आम्हाला असं केलंय ते सुरुवातीला. आणि त्याचा एवढा फायदा आहे ना, तण उगवत नाही. सेंद्रिय कर्ब एवढं वाढते ना, पांढरी मुळी नॅचरली चालती, कुठलं हिमिक द्यावं लागत नाही, काहीच नाही. बाकी सगळ्या गोष्टी ह्यात सगळ्या आपोआप भेटल्या जातात. म्हणजे म्हणजे पाचटामुळे सेंद्रिय कर्ब वाढला जातो. सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर ह्या जमिनीमध्ये सगळे अन्नद्रव्य आहेत. घेण्यासाठी फक्त मुळं पाहिजेत. मुळासाठी सेंद्रिय कर्ब पाहिजे, म्हणजे पांढरी मुळी तयार होती. पांढरी मुळी तयार झाली की आपोआपच सगळेच अन्नद्रव्य भेटतात ना. त्यातनं जे कमी भेटतंय ते तेवढं आपण द्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त काय लागत नाही. पृथ्वीनं बघा नुसतंच आपण म्हणतो ना, हे आता द्राक्ष कोकणात तुमच्या आंबा आहे, तुम्ही कधी काय त्याला दिलंय काय? काय येते ती नैसर्गिक देणं आहे ना. आंबा असेल, जांभूळ असेल, चिंच असेल, ही जे फळझाडे आहेत ना त्या जमिनीमध्ये सगळीकडे आहे. एक साधं उदाहरण सांगतो, ही बांधालाच का झाडी चांगली आहे. जी बांध बघतो ना आपण फिरून, बांध म्हणजे आता दिसतो बांध, ही बांध म्हणजे रस्त्याच्या कडेने अशी शेतकऱ्याच्या बांधाला आंबे झाड असते, जांभळा झाड असते, चिंच असते, आंबा असते, तीच का मोठी होते. त्याला काय पाणी देतो आपण? त्याला फक्त बेड केलाय आपण. ती मोठा बेड आहे, बांध म्हणजे मोठा बेड आहे. आम्ही तीही पॅटर्न इथं वापरलाय. बरोबर. ह्या द्राक्षामध्ये बेड केलाय म्हणजे बांधच केलाय आम्ही. त्यामुळे ही झाडं एवढी टिकून आहेत आणि एवढी 20 किलो 20-25 किलो सहज उत्पादन देतात. आणि लोक कमी अंतरावरती येते ती बांधच काढून टाकतात, ती ट्रॅक्टर त्याच्यावर फिरवतात. बेडच नसतो ना, त्याची सेंद्रिय कर्ब निघून जाते, मुळी चालत नाही. त्यांची 8 फुटाला कॅनोपी कव्हर होत नाही म्हणून वरतात लोक. आमचे द्राक्ष बागायतदार 8 फूट कॅनोपी कव्हर होत नाही वरडतात. आमचं 12 फूट, आम्ही अतिरेक पानसंख्या वाढते, 12 फूट मिळतंय. ती 12 फूट सध्या एवढं कॅनोपी कव्हर होते. हे आता बघतो ना, हे असं 12 फूट अंतर आहे. 12-4 अंतर आहे, कॅनोपी टोटल कव्हर होते. आणि ही ब्रेक लावून नत्र देऊन नाही, ह्याला ब्रेक लावून एवढं चालतंय. आणि ह्याला जर थोडं पाणी देऊन जर नत्र दिलं ना, ही सगळं ओव्हरलॅपिंग होते बरोबर. आणि घातक आहे, ओव्हरलॅपिंग देखील घातक आहे. पण ते आम्ही ही बघून ठरवतो, आपल्याला कॅनोपी किती पाहिजे तेवढंच त्याचं काम खालून द्यायचं असं. म्हणजे हे सगळं अनुभवातलं बोलायचं नुसतं असं. सुरुवातीला ह्यांनी कसं दिवस काढलं काय आपल्याला कळलं. आता दुसरं म्हणजे मी असं विचारतो, ॲग्रिकल्चर स्टुडंट आहे की बऱ्यापैकी आता फवारण्या वगैरे घेता काय तुमचं. आता बऱ्यापैकी जे आपलं आहेत हार्मोन्स म्हणजे J3 म्हणा, 6B आहे, सायटोकायनिन आहे, CPP आहे, ते PPM मध्ये मोजतात.
तुमचा ते अंदाज कसा गावला तुम्हाला सुरुवातीला? नाही ते काय आता कंपनीने ठरवून दिलेलं आहे. हम्म. म्हणजे किती आता पूर्वी आम्ही PPM मध्ये वापरत होतो GA. हम्म. आता आम्ही ग्रॅमवरती आलो. ग्रामवर ग्रॅमवरती आणि PPM मध्ये काय फरक पडायला लागला. PPM मध्ये त्याचं विरघळण्यासाठी जे काय हे असतं, काय म्हणतो आपण, द्रव्य सॉल्व्हंट. सालवंट, त्या सालवंटचं पण प्रमाण वाढलं की देठ हार्ड होतात. बरं. मग त्याच्यासाठी आम्ही ग्रॅमवरती आलो की म्हणजे PPM मध्ये कसं होतंय, आता 10 PPM 20 PPM 30 PPM त्याला पाणी जास्त वापरावं लागते स्प्रेला. आणि बरोबर. ग्रॅमवरती आलं की पाणी 120 लिटर 100 लिटर्स लागतं बस होते तेवढं. हां पर एकर. आणि आम्ही साध्या आमच्या हे ड्रॅगन किंवा आपला साधा ब्लोअर आहे त्याच्यानं मारतो. मी अगदी ESS मशीन वगैरे ही देखील वापरत नाही. हम्म. ही 18 mm 17 mm 16 mm मनी आहे हम्म. ही साध्या ब्लोअरवरती. मग कशासाठी त्याला 2-2.5 हजार रुपये एका स्प्रेला घालवायचं, बरोबर आहे. ते देखील मी वापरत नाही. हम्म. म्हणजे लोक आज त्याच्यावरती म्हणजे अतिरेक पैसा खर्च करतात, ते देखील लागत नाही, कमीवरती होऊन जाते. बरोबर. अगदी 10 टन एक्सपोर्टसाठी किंवा लोकलसाठी आज जे मालक करतात ना, तिथं आम्हाला खूप सोप्यामध्ये पैसे एवढं देखील खर्च करावं लागत नाही. ही 20 टन निघतंय, ती 10 टन का निघत नाही? बरोबर आहे. सहज निघते ना, बरोबर आहे. कमी खर्चामध्ये. आणि सर एक किती दिवसात नक्की कालावधी असतो आपल्या या द्राक्षाचा खाण्यायोग्य होण्यासाठी, म्हणजे ब्रिक्स वगैरे आणि बेदाण्यासाठी कितीचा फरक पडतो असं? 140 150 अगदी हायेस्ट 160. जास्तीत जास्त 160. 160 ही आमची बेदाण्याची बरं का. आणि खायसाठी- मार्केटची वगैरे आहेत ना ती 130-40 दिवसालाच तयार होते. ते 18 mm 18-20 शुगर झाली की ती मार्केटला चालतेच. तोडतेच, कारण त्यांना पुढं मार्केटला जाण्यासाठी मनी पडतात ना. जास्त शुगर झाले की मनी ड्रॉप होतो. ड्रॉप होते शुगर हा वाढल्यावर. म्हणून मग आम्हाला चालतंय. आम्हाला 18-20ला तर आम्ही काढतच नाही. आम्ही 22च्या पुढं शुगर पाहिजे. चालू होते. खायला अगदी टेस्ट वाटलंच पाहिजे. घेतला की मनी खाल्ला पाहिजे. ते बरोबर. खोकला आला नाही पाहिजे असं एकदम. म्हणजे अशा गोष्टी असतात. 22 शुगर झाले की ओके, ओके सफिशियंट. 100%. आणि 24-25 शुगर झाली ना 3.5-4 किलो 1 किलो बेदाणा बनतो. हा. आमची जी क्वालिटी बनते ना त्याच्यातच बनते. आम्ही दिवस देतो ना, जास्त दिवस येतो. 160-70 दिवस दिल्यानंतर 4.5 म्हणजे 4च्या आत हम्म. 4.5 किलो 3.5 किलोलाच बेदाणा बनतो. बरोबर. त्यामुळे टेस्टी बेदाणा. आता सर अजून एक की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या द्राक्षामध्ये आता बघतोय आपण इथं सगळं हिरवगार दिसतंय. तुम्ही आता माझ्या माहितीप्रमाणे हँड रिफ्रॅक्टोमीटर आपण वापरतो ब्रिक्स मोजायला. हो. तुम्ही त्याचा वापर कधी चालू केला का अगोदरपासून काय जरा काय? 15 वर्षापासून वापरतो, 15 ते 18 वर्ष म्हटलं आणि चालेल. त्याचा फरक कसा काय वाटला? नाही मग ती समजायला लागलं ना. अगोदर कसं अंदाजे. अंदाजे होतं, खायला टेस्ट वाटली की काढा, पूर्वी काय दिवस झाले की काढा. पण ते आम्हाला नंतर समजत चाललं ना. म्हणजे मीटरनं ब्रिक्स समजायला लागलं आणि त्याची किती पाहिजे ती कळायला लागलं. मग खायल्यानंतर पण आपल्याला खायला टेस्ट वाटतंय तरच काढा, नाही तर काढायचं नाही. असं एक थोडी प्रॅक्टिस बसवत routine गेलो. बसत हां गेलं, रोटेशन. बसत गेलं. तर अजून इथं सर आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जे आपलं द्राक्ष आहे त्याला वेगवेगळे असे सिस्टीम असत्या, म्हणजे त्याच्यावर सोडायचं टी सिस्टीम असत्या, रो सिस्टीम असत्या. हो. तर आपली कुठली आहे काय? हा. आमची वाय पद्धत आहे. वाय पद्धत. हां म्हणजे बावर पद्धतीचं म्हणतो, ते मांडव असतो. बावर हां माहिती बावर. आहे. मार्केटिंगमध्ये बऱ्याच लोकांचं तसं आहे. पण आमची ही कामं काय होते, आमच्या लेबरला त्रास होत नाही. ही 4 फुटाला ओलांड आहे. त्याची छाटणी करा असेल, थिनिंग असेल, वांज असेल, सगळं हाताला पोचतंय. बरोबर. त्या बावरमध्ये प्रत्येक गोष्ट खायला लेबरला खायला पायाखाली स्टूल घेऊन काम करावं लागतंय. आमचं 10 लेबर काम करायच्या ठिकाणी त्यांचं 15 लेबर काम करतंय. म्हणजे उंच असल्यामुळे. हा उंच असल्यामुळे काम कमी होतं ना. हम्म. आणि त्यांचं लेबर पळून जाते हम्म. काम करायला, कंटाळते ना. बरोबर. आमची सहज इझी काम करतात. आमची निवांत. निवांत, त्यांना काही त्रास नाही. आमची सगळी लेबर गाड्यावर येतात. आता तरी पुढे भविष्यात 4 व्हीलरवरती येतील. म्हणजे वस्तुस्थिती आहे. आणि आमच्या जे कामं केलेत ना, एकही माणूस असा 10 वर्षाच्या आत गेला नाही. नाही. 10-10, 15-15, 20-20 वर्ष आमच्यात काम केलेली माणसं आहेत. आणि ती आज बागा घालून आहेत, स्वतः बागा घालून. कारण आम्ही सगळ्यांना म्हणजे शिकूनच काढले. शिकवून, कारण त्यांनी ट्रेंडच, आमच्यात आलेला माणूस वाया गेला नाही आतापर्यंत. कारण आम्ही पण तशी ट्रीटमेंट केली आणि ती माणसंही मुलंही तशी काम करत गेली. त्या पद्धतीने काम एक तर आमच्याकडे मुख्य होतं, तो मुख्या होता, 35 वर्ष काम करत होता आमच्यात. 35 वर्ष. नशिबानं ती जरा व्यसन लागलं, तो वारला नाही. असं नाही, 3 वर्ष 2 वर्ष झालं. पण खूप प्रामाणिक माणूस होता. प्रामाणिक माणूस. आणि अशी प्रामाणिक माणसं आपण पण प्रामाणिकपणानं असतो म्हणून तरी ती भेटतील ना. बरोबर आहे. मग ती लोक का जात नाहीत, आपल्यावरती पण असतं ना. लोक आज लेबर सांभाळलीच पाहिजेत ना. बरोबर. आज एवढी जर आपल्याला पैसे भेटत असेल तर त्या लोकांना का द्यायचं ना, बरोबर. द्यायला पाहिजे ना. बरोबर. तुम्ही पैसे द्यायला त्यांना जर ही केला, मागं पुढं बघितला, तर ती लेबर राहत नाही ना. नाही राहत. कारण त्यांचंही आज किती महागाई वाढली. कुठे एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायला तर किती पैसे मोजावे लागतात. मग त्या लोकांना का पैसे नको पाहिजेत. गरिबांना देखील पैसे, ते कुठल्याही समाजाचा असो, गरिबाला शासनानं मदत करायलाच पाहिजे. बरोबर आहे.
असं माझं मत आहे. बरोबर आहे सर. आता अजून बऱ्यापैकी तर तुम्ही आमचे सगळे क्लिअर केले. पुढे आता आपण बेदाण्याच्या प्लॉटवर जाऊन तिथं राहिलेलं प्रश्न उत्तर आपण पूर्ण करू. धन्यवाद. लोकांना ही वाटते की शेती नाही ही आमची फॅक्टरी आहे. पैशाचा आकडा जर सांगायचं म्हटलं आम्ही कोटीत पैसे मोजतो. आता चालू वर्षी तर ह्या 2 वर्षात मला गेल्या वर्षी जवळजवळ 1.5 कोटी रुपये भेटले. ह्या वर्षी तर 2 कोटीची अपेक्षा